हाय, आज मी तुमच्यासोबत माझी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी एक टोप तापत ठेवला, त्यामध्ये तेल आणि त्यानंतर बारीक कापलेला कांदा, हळद, मीठ घातलं आणि ते छान परतून घेतलं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं हे चिकन घातलं आणि ते छान परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवलं आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकलं. हेच पाणी ते चिकनमध्ये शिजण्यासाठी ओतणार आहे. त्यानंतर एका साईडला कांदा भाजला होता, त्यानंतर टोमॅटो कापून घेतले आणि नंतर हे टोमॅटोसुद्धा त्या कांद्यासोबत भाजून घेतले आणि बारीक खिसलेलं खोबरं होतं ते सुद्धा भाजून घेतलं. हे छान भाजल्यानंतर चिकन शिजले की नाही हे बघितलं आणि चिकनमध्ये हे गरम पाणी ओतलं. त्यानंतर या वाटणामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातली आणि ते वाटून घेतलं. रस्सा आणि चिकन वेगवेगळे केले आणि हे तयार वाटण होतं ते कढईमध्ये तेल घातलं आणि कोथिंबीरची फोडणी केली आणि छान परतून घेतलं. त्यामध्ये हळद, लाल मसाला, चिकन मसाला हे सगळं टाकलं आणि परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये चटणी वगैरे टाकली. चटणी तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर हा परतलेला मसाला अर्धा रस्स्यामध्ये टाकला आणि अर्धा सुक्यासाठी ठेवला होता. मसाल्याची जितकी गरज आहे तितका टाकून घेतला आणि त्यानंतर हा रस्सा कढायला ठेवला. त्यानंतर सुक्कंसुद्धा हलवून घेतलं आणि लगेचच त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि कोथिंबीर घातली. तयार आहे आपलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा.